श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वात अगोदर माझ्या चॅनलवर सर्वांचं तुमचं स्वागत आहे. तुम्ही नवीन असाल सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर होळी कशी साजरी करावी यासाठी आणि होळी का साजरी केली जाते याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. होळीचे महत्त्व काय, होळी कशासाठी साजरी केली जाते, होळी नेमकी कशामुळे साजरी केली जाते, होळीच्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे व्यवस्थितरित्या तुम्हाला मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. तर फाल्गुन महिन्यामधील जी पौर्णिमा येते तर त्याला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते. पण यावर्षी म्हणजे आपण दुसऱ्या दिवशीचीच पौर्णिमा साजरी करत असतो. पण 3 मार्च 2026 रोजी मंगळवार रोजी सूर्यग्रहण आहे. त्यामुळे आपल्याला पौर्णिमा ही होळी ही आपल्याला 2 मार्च 2026 सोमवार या दिवशीच आपल्याला होळी साजरी करायची आहे. तर पौर्णिमा चालू होत आहे 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:56 पौर्णिमा चालू होत आहे. तर 3 मार्च 2026 सायंकाळी 5:08 पौर्णिमा संपत आहे. तर आपल्याला होळी ही 2 तारखेलाच साजरी करायची आहे. धर्मसिंधू या ग्रंथाप्रमाणे आपल्याला 2 मार्च 2026 होळी साजरी करायची आहे. 3 मार्चला चंद्रग्रहण असल्यामुळे आपल्याला 2 मार्चला आपल्याला होळी साजरी करायची आहे. आणि मराठी वर्ष आपल्याला चालू होत आहे, यावर्षी सुरू होत आहे. होळी का साजरी करतात, होळी आपण का साजरी करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्हाला म्हणजे बरेच जणाला माहिती असेल होळी का साजरी करतात. तर हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद हा भगवान विष्णूचा लाडका भक्त होता आणि हिरण्यकश्यप हा त्यांचा छळ करायचा. पण भक्त प्रल्हाद हा विष्णूंचे जप करायचा आणि विष्णूंचं नामस्मरण करायचा, श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचा. तर हे हिरण्यकश्यपला आवडायचे नाहीये. तर त्यांनी तो सतत भगवान विष्णूचे नामस्मरण करायचा. म्हणून हिरण्यकश्यपने काय केले तर सतत श्रीकृष्णाचे नाव भक्त प्रल्हाद घेत आहे म्हणून त्याला काय केलं माहितीये का, उंच टेकडीवरून खाली फेकून दिलं. तरी पण भक्त प्रल्हादला काही झाले नाही. त्यानंतर त्यांनी उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं तर त्याचाही भक्त प्रल्हादला त्रास झाला नाही. तर हिरण्यकश्यपची बहीण हुंटा ती काय म्हणाली माहितीये का, ती म्हणाली की मला तर अग्नीचे वरदान आहे, तर मी अग्नीमध्ये जळू शकत नाही. मग ती भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली आणि स्वतःभोवती गौऱ्या वगैरे लावून स्वतःला अग्नी लावलं, अग्नी पेटवलं आणि स्वतःला दहन म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या बाजूनी अग्नी लावून घेतली आणि ती भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली. मग तिला भक्त प्रल्हादला मांडीवर घेऊन बसली. पण आश्चर्य असे झाले की हुंटा अग्नीमध्ये जळून खाक झाली व भक्त प्रल्हादला काहीही झाले नाही. म्हणजे वाईट जळून गेले आणि चांगले राहिले. म्हणजे होळीचं महत्त्व तुम्हाला कळलंच असेल. म्हणजे होळीमध्ये जे काही वाईट आहे ते जळून दहन करायचं असतं आपल्याला आणि तिथूनच आपल्याला चांगल्याची सुरुवात करायची आहे. म्हणूनच होळी या सणाला आपल्या जे काही वाईट आपल्या संसारिक अडचणीमध्ये वाईट एनर्जी आहे, वाईट जे काय आपल्याला वाईट आपल्यासोबत घडून गेलं आहे ते होळीमध्ये दहन करायचं असतं. आणि आपल्याला तिथून मराठी वर्ष चालू होत आहे म्हणून आपल्याला सगळं चांगली सुरुवात करायची असते. म्हणून होळीमध्ये पूर्ण वाईट हे दहन करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला मी अजून एका व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे
की कुठले उपाय वगैरे करायचे आहेत, ते पण उपाय मी तुम्हाला सांगितले. तो पण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि नक्की होळीला उपाय करा. होळीमध्ये वाईट सगळं जळून जाण्यासाठी आपल्याला उपाय करायचे असतात. म्हणून तुम्हाला मी बार बार सांगते, आपलं वाईट पूर्ण निघून जाण्यासाठी आपल्याला होळीला उपाय करणं गरजेचं आहे. आणि अजून एक प्रश्न होता की आपल्याला काय सत्यनारायणाची पूजा करायची की नाही. तर आपल्याला सत्यनारायण तुम्ही जे पाठ मांडता ना, म्हणजे 11-21 सत्यनारायणचे करता, तर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे. पण सत्यनारायण हा 2 मार्च 2026 सोमवार रोजीच तुम्हाला करायचं आहे. कारण 3 तारखेला ग्रहण असल्यामुळे तुम्हाला सत्यनारायणाची पूजा ही 2 तारखेलाच करायचं आहे. अजून तुम्ही बरेच जण आपले कुलदेवतेची सेवा करतात पौर्णिमेला. कुंकुमार्चन आहे, जे काही तुम्ही कुलदेवतेच्या टॅगच्या फोटोची जी काही तुम्ही सेवा करता, तेही तुम्हाला, जे तुमचं रुटीन आहे तेही तुम्हाला करायचं आहे. पण ते 2 तारखेलाच करायचं आहे. तुम्हाला जसं जमल तसं करा. पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मी आणि विष्णू या दोघांची सेवा करण्याचा हा महत्त्वाचा दिवस आहे. तर बरेच जण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्र पूजा करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी ह्या पूजेला खूप महत्त्व आहे, खूप मान आहे. त्यामुळे तुमच्या ज्या सेवा आहे ते तुम्ही कंटिन्यू करा आणि कुंकुमार्चन करा. जे तुम्ही करत असाल त्या प्रत्येक सेवा तुम्ही करा. आणि कुलदेवीची सेवा करत असताना टॅग, फोटो जे काय असेल ते तुम्ही करा. आणि अष्टलक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून आपण अष्टलक्ष्मीच्या जे सेवा करत असतो. अष्टलक्ष्मी म्हणजे काय? म्हणजे आठही लक्ष्मीची आपल्या घरावरती प्रसन्न व्हावे आणि त्यांचे आगमन आपल्या घरात व्हावे, यासाठी आपण अष्टलक्ष्मीची पूजा करत असतो. त्यामध्ये आपल्याला म्हणजे लक्ष्मी प्राप्तीच्या जे सेवा आहेत तुम्हाला, त्या सेवेमध्ये तुम्ही गायत्री, म्हणजे विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 99 मंत्र, श्रीसूक्तम, व्यंकटेश स्तोत्र, दिवसातून तुम्ही कधीही हे पठण करायचं आहे तुम्हाला, कारण त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. पौर्णिमेला अष्टलक्ष्मी सेवा तुम्हाला करायचीच आहे. तर तुम्हाला जे काही मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर यंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 99 मंत्र, श्रीसूक्तम, व्यंकटेश स्तोत्रम, हे अष्टलक्ष्मीचा आपल्या घरात वास व्हावा यासाठी तुम्हाला हे शांत रीतीने तुम्हाला ह्या मंत्राचे तुम्हाला दिवसातून कधीही तुम्हाला पठण करायचं आहे. अशा प्रकारे जेवढ्या शक्य होईल तेवढ्या सेवा, उपाय, तांत्रिक उपाय हे तुम्हाला होळीला करायचं आहे. पण एक लक्षात घ्या, कुठलाही तांत्रिक उपाय करत असताना त्या उपायाचा त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. कारण दुसऱ्याला त्रास देऊन आपलं भलं होणारच नाही, असं होणारच नाही. आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं, जर चिंतून तुम्ही कुठली सेवा केली, कुठले तोडगे केले, कुठला तांत्रिक हे केलं, तर त्याचं तुम्हाला फळ तर भेटणारच नाही, त्याच्या उलट तुमच्यावर पलटेल. त्यासाठी तुम्ही प्रत्येक सेवा असेल, तांत्रिक उपाय असेल, जे काय असेल, त्याच्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नाही. आणि म्हणजे आपण होळीमध्ये दहन करत असतानाही उगाचच कोणी म्हणजे हे काय केलं ते काय, कुणाचा आपण काही करून टाकणार आहे तर ते कुणाच्या ओलांडणीमध्ये आलं नाही पाहिजे. आणि या दिवशी आपण स्वतःही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या ओलांडणीमध्ये कुठली अशी तशी वस्तू ओलांडीची नाही. खाली बघून चालताना व्यवस्थित चालायचं आहे या दिवशी. कारण बरेच जण तोडगे करतात, तर त्याचा वाईट परिणाम आपल्यावर व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी रस्त्याने चालत असताना व्यवस्थित बघून चालायचं, कुठली काही वस्तू ओलांडायची नाही. आणि मी तुम्हाला बार बार हेच सांगते की श्रद्धेने, विश्वासाने तोडगे सेवा, श्रद्धा ठेवा, भावना ठेवा, त्याचं रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतं. आणि जे काही तुम्ही करणार आहे त्याचा त्रास दुसऱ्याला होता कामा नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर खरंच तुम्हाला म्हणजे कळकळून असं सांगते की होळीमध्ये तुमच्या वाईट सगळ्या गोष्टी तुम्ही दहन करा आणि तुमच्या आयुष्याला चांगल्याने सुरुवात करा. याचे फळ तुम्हाला नक्की भेटेल. सेवा करा, उपाय करा आणि जे काही तोडगे आहेत त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटला तर म्हणजे रिझल्ट तुम्हाला
मिळाला तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि माझ्याकडून काही चूक होत असेल तर ते पण तुम्ही सांगा, आणि जे तुम्हाला पटत असेल ते पण तुम्ही रिप्लाय देऊन सांगा. तर आजची सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.